ठरलं तर मग या मालिकेच्या 7 एप्रिलच्या भागामध्ये प्रताप खूप चिडलेला आहे. अस्मिता, माझी त्या बँकेमध्ये कामं असतात आणि त्यासाठी मी तिकडे जातो आणि त्यावेळेला तुझी सुद्धा मी कामं करत असतो. माझे बँकेचे लोन आहेत, अनेक कामं असतात, पण मला कळत नाहीये तू माझ्यावरती पाळत ठेवण्यासाठी माणसं पाठवली होतीस. यावरती मग आता अर्जुन सांगतोय हा व्हिडिओ केबिनच्या बाहेरून घेतलेला आहे. म्हणजे केबिनच्या बाहेर कुणीतरी यांचं बोलणं चोरून ऐकून हा व्हिडिओ घेतलेला आहे. कुणी घेतलाय हा व्हिडिओ? त्यावरती मग आता सचिन चपापलेला आहे. सचिनला तर आता काय बोलावं कळत नाहीये आणि तो सांगतोय अस्मीनेच मला सांगितलं होतं. अस्मी मला म्हटली होती की आता तुम्ही बँकेत जाऊन या आणि डॅड जर का दिसले तर मला फोटो काढून आणा आणि म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. यावरती मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो अस्मिता. यावरती अस्मिता म्हणते डॅड तो विषय महत्वाचा नाहीये. मुळातच मला फक्त इतकंच सांगा तुम्ही की या सगळ्यामध्ये तुम्ही आता मी पैसे खर्च करू नये या कारणासाठी हे सगळं केलत का? यावरती प्रताप म्हणतो काय बोलतेस तू? यावरती अस्मिता म्हणते हो, कारण मी पैसे खर्च करू नये असंच तुम्हाला वाटतंय. प्रताप म्हणतो अगं लहानपणापासून त्या अकाउंटला मी पैसे जमा करतोय आणि नडीला माझ्या मुलीला कामाला यावे या कारणासाठी. यावरती आता इकडे त्या अकाउंटमधून 4 लाख, कधी 3 लाख, कधी 2 लाख, कधी 5 लाख असे अमाऊंट काढले गेले आहेत आणि अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन आहेत. म्हणून या सगळ्यामध्ये त्यांनी आता अकाउंट फ्रीज केलंय. मला सांग इतक्या अमाउंट काढण्याची तुला गरज काय पडली? का बरं इतकी मोठी अमाउंट तू काढलीस आणि त्यामुळे तुझं अकाउंट फ्रीज झालेलं आहे. त्यावरती मग आता ती सांगते हे बघा, माझं लग्न झाल्यापासून मी या सगळ्यामध्ये सचिनचेच पैसे खर्च करते आहे. आत्ता जर का सचिनचा प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी आम्हाला ते पैसे खर्च करायला लागले तर काय प्रॉब्लेम काय आहे? यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते अस्मिताताई, अहो प्रॉब्लेम काहीच नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्हाला तुम्हाला अशा अडीअडीच्या काळाला पैसे व्हावे यासाठी हे सगळं केलेलं आहे. तुमच्या बाळाचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी. यावरती अर्जुन म्हणतो आणि जितका कमी वेळ हा तुझा नवरा राहील ना, तितका कमी वेळ हे सगळं चांगलं आहे. तुझे पैसे खर्च करायचा याला कोणी अधिकार दिला? त्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते मुळातच या सगळ्यामध्ये आता जर का सचिनचे गावाची सिक्युरिटी नाहीये, तर आता तुला तुला तुझ्या बाळाच्यासाठी तुझं भविष्य सिक्युअर करण्यासाठी तुला हे पैसे ठेवायलाच पाहिजेत ना. मग असं असताना का बरं तू इतके पैसे खर्च करते आहेस? असं म्हटल्यावर ती सायली सांगायला लागते आणि खरं तर तुम्ही बाबांच्या मागावरती माणसं पाठवलीत पाळत ठेवायला. खरंच अस्मिताबाई? अस्मिताला कुठेतरी आपली चूक रिअलाईज झाले आणि सॉरी डॅड, सॉरी डॅड असं म्हणत ती आता एकदम गप्पच बसलेली आहे. इकडे तोपर्यंत प्रिया सांगायला येते हे बघा, मी तुमची मदत करायला आलेली आहे. त्यावरती नागराज आणि महिपत म्हणतात आज दिवस कुठे उजाडलाय? त्यावरती प्रिया सांगते हवे तर मी तुमची माफी मागते. खरंच मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. पण आता आपण तिघांनी एकत्र येण्याची वेळ झालेली आहे. मी तुम्हाला दोघांना जेलमधून बाहेर काढणार. यावरती महिपत म्हणतो नागराज शेठ, ही काय आता वकील झाली का आपल्याला जेलमधून बाहेर काढायला? यावरती प्रिया म्हणते हे बघा, मी काहीही झालं तरी सुद्धा 8 दिवसात तुम्हाला जेलमधून बाहेर काढेन असा वकील बघेन. मी सांगते त्यावरती तुम्ही माझ्यावरती एकदा तरी विश्वास ठेवा. मी जे काही सांगते ना त्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर बाहेर पडायला मदत होईल हे मात्र नक्की. त्यावरती नागराज म्हणतो काय करणारच काय तू? आणि तुला ही उपरती झाली तरी कशी? तुझा फायदा झाल्यावरती तू आम्हाला फेकून देशील. यावरती प्रिया सांगते ऐका मी काय सांगते ते. आणि त्यावरती मग आता इकडे सचिन सांगायला लागतो हे बघ अस्मी, यापुढे तू या लोकांच्याकडे पैसे मागू नकोस. काहीही झालं तरी सुद्धा माझे काही लोन्स आहेत ना, ते माझे लोन्स मी फेडेन. खरं तर मी लोन फेडत होतो ते म्हणजे माझ्या आता बाळाच्या भविष्यासाठी. पण जर का यांना काही कळत नसेल ना, तर आपण आपले लोन फेडू. यावरती अस्मिता डाळा ऐका ना, डाळा ऐका ना, तुमचा पाठलाग करणं ही माझी अजिबात हे नव्हती असं म्हणत प्रतापला मनवायला लागते. पण प्रताप आता रागाने बाजूला झालाय आणि त्यानंतर अस्मिता आपल्या रूममध्ये निघून गेले. इकडे तोपर्यंत सायली म्हणते या आता सचिनची मजल इतकी गेलेली आहे की हा हा आता आपल्यावरती पाळत ठेवणार. यावरती मग आता कल्पना म्हणते या अस्मिताचे डोळे कधी उघडणार काहीच कळत नाहीये. इकडे प्रिया सांगते मी प्लॅन करायला तुमच्या सोबत आलेली आहे त्या अर्जुन सायलीला मारण्याचा. तुमच्या लक्षात येते का ते जर का जिवंत राहिले ना तर मी खोटी तन्वी आहे हे लगेचच सिद्ध होईल आणि मग मात्र आपलं सगळं भांड फुटेल. आणि मुळातच एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का,
तुम्हाला साक्षी आता याच्या बाहेर काढू शकत नाहीये, कारण साक्षीला पोलिसांची भीती आहे, पण मला कसलीच भीती नाहीये. मी तुम्हाला 8 दिवसाच्या आत बाहेर काढेन. तुम्ही अर्जुन आणि सायली या दोघांना मारायचं, बास, फक्त इतकीच डील आहे. त्यावरती महिपत आणि नागराज यांचा दोघांचा पण अर्जुन सायलीवरती रागच आहे आणि त्यामुळे यांना बाहेर काढणं किंवा यांना मारायचं यासाठी दोघं जण प्रियाला तयार झालेत. इकडे तोपर्यंत अश्विन ऑफिसला जायला निघालेला असताना तो आता सांगायला लागतोय की तन्वी कुठे आहे. यावरती आता ऑलरेडी सगळे घरातले चिडलेलेच आहेत आणि त्यावरती कल्पना सांगते, अश्विन, मुळातच या सगळ्यामध्ये तन्वी कुठे जाते, काय जाते, आम्हाला कधीच काही सांगून जात नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये ती आता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते आणि कधीही कोण कुठे चाललंय याचं काही तिला भान नसतं. घरामध्ये कोणाला सांगायचं माहिती आहे का तिला, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अश्विन तिला फोन लावतो. तो आधीच म्हणतो की मी बरेच फोन लावले, पण ती काही माझा फोन उचलत नाहीये. मग प्रिया अश्विनला कॉल बॅक करते आणि त्यानंतर अश्विन म्हणतो, तन्वी, मी तुला कधीपासून कॉल करतोय, मला आता बाहेर जायचं आहे आणि त्यासाठी तू कुठे आहेस, घरामध्ये नाहीयेस. यावरती प्रिया म्हणते, सॉरी अश्विन, अरे सारिकाची तब्येत बिघडली ना, तिच्यासोबत कुणी नाहीये, मी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यावरती आईना सांग की दुपारपर्यंत मी येईल. फोन ठेवल्यावरती तो सांगतो की तिची मैत्रीण सारिका ही जरा आजारी आहे ना, म्हणून ती तिकडे गेले. यावरती अर्जुन म्हणतो, कोण? इमॅजिनरी फ्रेंड सारिका? काळजीला हार दिला ती सारिका? त्या दिवशी जिला आता पबमध्ये भेटायला गेली ती सारिका? यावरती मग आता अश्विन चिडतो आणि हे बघ दादा, टोमणे मारू नकोस. यावरती तो म्हणतो, टोमणे कसे नको मारू? मुळातच या सगळ्यामध्ये तू जे काही करतोयस ना, ती तुला मूर्ख बनवते. आता अश्विन निघून जातो. त्यानंतर प्रताप म्हणतो, मला कळतच नाहीये की मुळात या अश्विनचं चाललंय काय. हा अश्विन असे वेडेचाळे का करतोय. याला आता किती गोष्टी समजून सांगितल्या तरी पण का समजत नाहीयेत. तोपर्यंत मग आता कल्पना म्हणते, याच्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेलं. इकडे अर्जुन सांगायला लागतो, चल बायको, मी तुला वरती घेऊन जातो आणि तिला उचलायला निघतो. त्यावरती कल्पना म्हणते, हा हा अर्जुन, ने नीट उचलून. सायली म्हणते, अर्जुन सर, असं काय करताय. मी तुमच्या आधाराने एक पाऊल घेऊन एक पाऊल पुढे असं टाकेन. तुम्ही मला असं उचलायची काही गरज नाहीये. ऐका तरी मी काय बोलते ते. यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, हे बघ, असं काही नाहीये, मी तुला उचलून घेणार. यावरती प्रताप म्हणतो, ठीक आहे, तू घे उचलून, पण आता हे आत्ता उचलून घेऊ नकोस. लवकरात लवकर आई बाबा होण्याचं ठरवा बरं तुम्ही. काही झालं तरी सुद्धा आता सायली प्रेग्नेंट राहिली ना, मग तिला उचलून घे, मग तिला काहीही कर, असं पाऊल टाक, तसं पाऊल टाक, हे सगळं तू सांगू शकतोस. कळतंय का तुला. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, खरं तर अर्जुन, आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही दोघं जण आई बाबा होण्याचं लवकरात लवकर मनावरती घ्याल. अरे, पण मला कळतच नाहीये की तुम्ही दोघं जण मनावरती घ्यायलाच मागत नाहीयेत. आता बाळाचा विषय काढला की याच्या आधी अर्जुन नेहमी खुश व्हायचा. अर्जुन खुश व्हायचा, पण या सगळ्यामध्ये या वेळेला मात्र आता अर्जुन काही खुश होत नाहीये आणि अर्जुन मात्र खूपच उदास होत आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे दोघं जण म्हणतात, आता घ्या, मनावरती घ्या की बाळाचं. पण अर्जुनच्या डोक्यामध्ये मात्र काहीतरी वेगळा विषय आहे आणि तो जरा नाराजच झालाय. तो सायलीला घेऊन वरती गेलाय. इकडे तोपर्यंत प्रिया आता भेटायला आले. ती म्हणजे आता इकडे वकिलांना, आणि वकिलांना भेटायला आल्यावरती ती म्हणते, हे बघा, नागराज आणि महिपत यांची केस घ्यायची आहे. त्याचे पैसे तर मी तुम्हाला वेगळे देणारच आहे, पण हे पैसे तोंड बंद ठेवायचे. यावरती मग लगेचच इकडे आता ते म्हणाले, काय तोंड बंद ठेवायचे, म्हणजे कसलं तोंड बंद ठेवायचं. यावरती लगेचच प्रिया आता सांगायला लागते, हे बघा, मुळातच मी तुम्हाला पैसे देते, त्यामुळे एक गोष्ट काय करायची आहे, तर या सगळ्यामध्ये मी जे सांगेन ना तेच झालं पाहिजे. त्यांना सोडवायचं कसं, काय कसं, यापेक्षा माझं म्हणणं आहे ते पटलं पाहिजे तुम्हाला. यावरती ते म्हणतात, मी करायचंय तरी काय. मग आता प्रिया आपला प्लॅन सांगते. म्हणजे प्रिया एका दगडात दोन पक्षी मारत असते. इकडे अर्जुन सायलीला संपवायचं तर प्लॅनिंग करत असते, पण पण या सगळ्यामध्ये यांना दोघांना सोडवायचं नाही, तर या दोघांच्या सोबत सुद्धा ती उलटा गेम खेळत असते. ती वकिलांना आपला प्लॅन अचूक रीतीने समजावून सांगते आणि ती वकिलांना अशा पद्धतीने तुम्ही वागा, मी पैसे देणार आहे, असं म्हणायला लागते. वकिलांना जिथून पैसे मिळतील तिथूनच ते आता तसंच वागणार असतात. इकडे तोपर्यंत सचिन इकडे रूममध्ये आलाय. अरे देवा, आपला डाव तर आपल्यावरतीच उलटला. म्हणजे आता अस्मिताला तर आपण तिच्या वडिलांचं खरं रूप हे करायला निघालो होतो, पण झालं काय,
झालं काय, अस्मिता आपल्यावरतीच उलटली आणि डॅडला सॉरी सॉरी म्हणायला लागली. तितक्यात अस्मिता तिकडे आलेली आहे आणि त्यानंतर सचिन म्हणतो, काय चाललंय काय तुझं? म्हणजे आता मला कळत नाहीये की हे सगळं चाललंय तरी काय? तू आता तिकडे सगळ्यांच्या समोरच काही बोलली नाहीस. यावरती ती म्हणते, काय बोलणार होते मी? माझ्या अकाउंटमधून डॅड म्हटले 2,000, 2,00,000, 5,00,000, 4,00,000, 3,00,000 असे पैसे काढण्यात आले. तर या सगळ्यामुळे मी काय बोलणार? सचिन म्हणतो, अच्छा, म्हणजे आता तू माझ्यावरती संशय घेणार का? तू मला पैसे देणार आणि माझ्यावरतीच हे करणार? यावरती अस्मिता म्हणते, सचिन, मी आत्तापर्यंत तुझी साथ देत आले. पण आज आज मला माझ्या घरच्यांच्या समोर सुद्धा मान खाली घालायला लागली. ते सगळे व्हिडिओ वगैरे दाखवून. यावरती तो म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय? मीच चुकलो का? ठीक आहे. अगं जरा तरी सुधार. कधीतरी चांगली बायको बनण्याचा प्रयत्न कर. असं म्हणत तो अस्मितावरती इतका चिडलाय. अस्मिताला तर आता काय बोलावं आणि काय बोलू नये तिला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्यावरती सचिन म्हणतो, लवकरात लवकर सुधार, नाहीतर आता आपलं जमणं कठीण आहे. म्हणजे इतकं सचिनसाठी करून सुद्धा त्याने अस्मितावरती उलटी आता हे केलेली असते आणि अस्मिताला आपण काय करावं काही कळायलाच मार्ग नसतो. इकडे तोपर्यंत अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये आलेत. अर्जुन मुलाचा विषय काढल्यापासून का असा उदास आहे म्हणून सायली त्याला विचारते, अर्जुन सर काय झालं? म्हणजे एरवी तर बाळाचा विषय निघाला की तुम्ही खूपच खुश व्हायचात, पण आज असं काय झालंय की बाळाचा विषय निघाल्यावरती तुम्ही गप्पच बसलात, तुम्ही काही बोललातच नाहीत. यावरती मग आता अर्जुन इकडे म्हणायला लागतोय, मला न कळतच नाहीये, बाळाला सांभाळणं किंवा बाप होणं ही साधी गोष्ट नाहीये. म्हणजे मला जमेल का चांगला बाबा होणं? मला कळतच नाहीये की मी लहान असताना माझ्या अवतीभोवती अनेक लोक मला सांभाळत होती, पण मी माझ्या बाळाला बाबाच्या प्रमाणे सांभाळू शकेन, ही रिस्पॉन्सिबिलिटी मी घेऊ शकेन? सायली म्हणते, सर तुम्ही चांगले बाबा व्हाल, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की जोपर्यंत तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येत नाहीये ना की आता बाळ आपल्याला झाल्यावरती आपण आता व्यवस्थितरित्या त्याला सांभाळू शकू, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की आपण हा विचार करायचा नाहीये आणि त्यासाठी मी सुद्धा तुम्हाला नक्कीच साथ देईन. असं म्हटल्यावरती कुठेतरी अर्जुन आणि सायली यांचं ठरतं की आपण जोपर्यंत कम्फर्टेबल नाही आहोत तोपर्यंत बाळाला जन्म द्यायचा नाही म्हणजे नाही, असं दोघांचं ठरलेलं आहे. त्यानंतर मग आता इकडे सायली सांगायला लागते, आपण हा विषय काढत बसलोय पण प्रियाचं सगळं सगळं पाठलाग करणं राहिलंय. म्हणजे मुळातच याच्या आत्तापर्यंत प्रिया आपला पाठलाग करत होती, पण आज आपण प्रियाचा पाठलाग करायचा आहे. काय करते, कुठे गेलेली आहे, हे सगळं आपण शोधून काढायचं आहे. असं म्हटल्यावरती हे दोघं जण प्रियाचा पाठलाग करण्यासाठी आता निघण्याचा विषय करत असतात. तोपर्यंत सायली खाली येते. खाली येऊन सगळे आटपाआटप करत असताना अस्मिता खाली येऊन बसते. अस्मिताला रडताना बघून सायली तिकडे येते आणि काय झालं अस्मिताबाई, अहो तुम्ही असं रडताय का? यावरती अस्मिता म्हणते, मला खरंच कळत नाहीये मी कुणाची साथ द्यायची आहे. म्हणजे एका साईडला माझे घरचे आहेत जे मला काही सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि एका साईडला माझा नवरा आहे. कशी मी चांगली बायको नाहीये हे मला सांगतोय. यावरती सायली सांगते, हे बघा, मुळातच तुम्ही डोळे उघडा. सगळे जर का तटस्थपणे डोळे उघडलेत ना आणि डोळे उघडून तटस्थपणे जर का तुम्ही पाहिलत ना तरच कदाचित तुम्हाला आता मात्र समजेल की या सगळ्यामध्ये तुम्ही कुणाची बाजू घ्यायची ते. तटस्थपणे पहा कोण बरोबर कोण चूक हे जर का पाहिलत ना तरच तुम्हाला समजेल की कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे ते. अस्मिताला कुठेतरी या सगळ्यामध्ये सचिन आपल्याला फक्त वापर करतोय आणि वापर करून तो आपल्याला फक्त फेकून देण्याचं काम करणार याची रिअलायझेशन व्हायला लागते. सायली विचार करते, लवकरात लवकर अस्मिताताईंना हे सगळं सत्य समजू दे. इकडे नागराज म्हणतो, काय रे महिपत, काय झालं? अर्जुन सायलीला मारण्याचा सगळा प्लॅनिंग झालं का? यावरती महिपत म्हणतो, 113% मी साक्षीला कॉल केला होता. या दोघांना मारण्याचं 100% प्लॅनिंग झालेलं आहे. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली ज्या वेळेला आता इकडे कारमध्ये बसतात, मागून सिटी हॉस्पिटलच्या मागून आता एक ट्रक आलाय भरधाव वेगाने आणि या दोघांना उडवण्याचा प्रयत्न काय उडवूनच टाकतोय. आणि ब्रेकिंग न्यूज, सायली आणि अर्जुन, सायली सुभेदार आणि अर्जुन सुभेदार हे प्रसिद्ध वकील यांचा अपघात होत दोघ जण अपघातात मृत्यू, अशी बातमी ज्या वेळेला अश्विनच्या मोबाईलवरती येते सगळेच जण घरचे आता हादरतात. प्रिया मात्र या सगळ्यामध्ये खुश होते. चला, माझा प्लॅन यशस्वी झालेला आहे. प्रियाला तर आता जग जिंकल्याचा आनंद मिळालेला आहे.